सत्तापालट हा सीडीमुळे झाला असं म्हणतायत सुषमाजी विजय वडेट्टीवार. कोणतीही नाशिक मधली सीडी? मला याच्या संदर्भाने खरंच फारशी काही माहिती नाही. मात्र वडेट्टीवार जेव्हा बोलत आहे तेव्हा निश्चितपणे एक जबाबदार पदाधिकारी असणारी व्यक्ती बोलते, तेव्हा नक्कीच त्यांच्याकडे तसं काही ठोस हाताशी असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. परंतु जे काही त्यांच्याकडे ठोसपणे असेल ते त्यांनी लोकांच्या समोर, माध्यमांच्या समोर आणणं गरजेचं आहे. कारण अनेक अधिकारी, राजकीय नेते अशा सगळ्या लोकांचा तो जो काही खोलचिट्टा आहे यामुळे अनेकांचे विकृत चेहरे सुद्धा समोर येतील. परंतु वडेट्टीवार म्हणताहेत तसं की या सगळ्यांमुळे सत्ता पालट होण्याचंही हे एक महत्वाचं कारण आहे. तर हा अतिशय गंभीर आरोप हा वडेट्टीवार यांनी केलेला आहे. त्यामुळे ते जबाबदारीने त्यांनी तो आरोप खरंच लोकांच्या समोर आणला पाहिजे आणि त्या संबंधाने जे काही त्यांच्याकडे आहे ते त्यांनी लोकांसमोर सुद्धा आणलं पाहिजे. सुषमाजी, मात्र यातनं हे एक अधोरेखित होतंय की केवळ सत्ता पालट होण्यामागचं कारण हे केवळ एक कारण नाहीये, यामागे हे देखील कारण आहे किंवा हे नाशिकचं सीडी प्रकरण हेच मुख्य कारण आहे असं म्हणायचं का? नाही, सत्ता पालट होण्यामागे सीडी प्रकरण एक कारण असू शकेल, मात्र केवळ हे एकच कारण आहे असं म्हणता येणार नाही. कारण समृद्धीच्या फाईलचं काय झालं याच्यावर अजूनही काही फारसं कोणी बोलत नाहीये. जे सचिन जोशी एकनाथ शिंदेचे पीए राहिलेले होते आणि सचिन जोशीला अनेक नोटिसा या सगळ्या समृद्धी प्रकरणामध्ये आलेल्या होत्या. तो सचिन जोशी आता कुठे आहे, त्याचं काय चालू आहे याची कसलीच माहिती आता पुढे येत नाहीये. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक अधिकाऱ्यांचे, अनेक मंत्र्यांचे काय म्हणता येईल त्याला खोल चिठ्ठे हे दिल्लीश्वरापर्यंत पोहोचवणारे काही झारीतले शुक्राचार्य होते आणि त्या सगळ्यातनं ब्लॅकमेलिंग करून या लोकांना बाजूला केलं गेलेलं आहे. भलेही त्यांनी कितीही हिंदुत्व वगैरे काहीही म्हटलं तरी या सगळ्यांचं हिंदुत्व हे ईडीच्या कार्यालयात जागृत झालेलं आहे. बरं, मग सुषमाजी एवढा वेळ का लागला? एवढं जर हे गंभीर प्रकरण आहे आणि एवढी ती जर नाशिकची सीडी गंभीर आहे, पेनड्राईव्ह आता हाती आलेला आहे, एवढा वेळ का लावला हे सगळं बाहेर काढायला आणि आत्ताच काढण्यामागचं काही प्रमुख कारण? नाही, मी तुम्हाला आधीच म्हटलं की नेमकं त्यांच्या हाती काय लागलेलं आहे किंवा त्या सीडी मध्ये काय आहे हे मला अजिबात माहित नाहीये. पण एक नक्की असू शकतं की या निमित्ताने एक एक गोष्ट जेव्हा पुढे येत चाललेली आहे, जसं त्या अनुषंगाने कदाचित अजून एक नवा धागा, एक नवा पुरावा किंवा या दोन गोष्टींचा सहसंबंध लावणारी एक नवी गोष्ट कदाचित काँग्रेस नेत्यांच्या हाती लागलेली असू शकते आणि म्हणून ते आत्ता बोलत आहेत. कदाचित ते जर आधी हाती लागलं असतं तर त्यांनी आधी सुद्धा हे सगळं मांडलं असतं. बरं, पण सुषमाजी आता मुख्यमंत्र्यांनी तर काल सरळ सरळ सांगितलं की आमच्यापर्यंत तो पेनड्राईव्ह आलेला नाही आणि त्यामुळे हानीही नाही आणि ट्रॅपही नाही, आणि तरीही दावे सुरू आहेत मात्र काँग्रेसचे. नाही, मुख्यमंत्री असे अनेक वेळा बोलतात. आपल्याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे भारी कलाकार आपल्याला लाभलेले आहेत की एकनाथ शिंदेना सुद्धा अनेक गोष्टी दाखवल्या तरी एकनाथ शिंदे खोटं बोल पण रेटून बोल करतात. म्हणजे एकीकडे त्यांच्या आमदाराने मारहाण केली तर त्यावर अजिबात भाष्य न करणारे रोहित पवारांनी काय केलं याचे व्हिडिओ मात्र पुन्हा पुन्हा चर्चेला आणण्याचंही त्यांना सवय आहे. त्यामुळे त्यावर काही मला फारसं बोलावंसं वाटत नाही. पण एक नक्की आहे की अनिक्षा जयसिंघानी प्रकरणातले पेनड्राईव्ह असतील, या प्रकरणातले पेनड्राईव्ह असतील किंवा किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर आले तेव्हा त्याही प्रकरणातले पेनड्राईव्ह असतील, हे सगळे पेनड्राईव्ह वेळोवेळी विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहामध्ये दाखवले आणि ते माननीय सभागृह अध्यक्षांच्याकडे आम्ही सुपूर्द करत आहोत असे म्हटले. पुढे काय झालं हे आपल्यापर्यंत अजिबात पोहोचलेलं नाही. परंतु या सगळ्यांवरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे माध्यमांच्या समोर येऊन सांगावं की विरोधी पक्षनेत्यांनी, मग ते दानवे असतील, पटोले असतील, वडेट्टीवार असतील, या लोकांनी जे पेनड्राईव्ह किंवा जी काही सामग्री त्यांच्याकडे होती ती सामग्री जी सभागृहात दाखवली आणि सभागृहात ती सामग्री दाखवत चर्चा केली ती त्यांच्यापर्यंत पोचली का नाही. ते जर नाही पोचली म्हणाले तर आपण विरोधकांना प्रश्न विचारू शकू आणि ते जर म्हणाले की हो आमच्यापर्यंत पोचलीये तर तुम्ही काय कारवाई केली नेमकी. नक्कीच सुषमाजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर अर्थातच आता हा प्रश्न हे दोघांसाठी आहेत, विरोधकांसाठी सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांसाठी सुद्धा, की नेमकं हे प्रकरण आहे काय आणि या प्रकरणामुळे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे का.